भिवंडीतील नारपोली परिसरातील गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत मृतांचा आकडा आता 9 वर पोहोचलाय. तळमजला अधिक 4 मजली असलेल्या इमारतीचा अर्धा भाग कोसळल्यानं ही भीषण दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार इमारतीचा पिलर धोकादायक झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू असतानाच रात्री सुमारे 8च्या सुमारास इमारतीचा एक भाग कोसळला. इमारत एका बाजूनं झुकत असल्याचं लक्षात आल्यानंतर बहुतांश रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र काही नागरिक आणि दुरुस्तीचं काम करणारे मजूर इमारतीतच असल्यानं ते ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, महापालिकेचं आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकांनी आत्तापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले असून त्यापैकी 5 जणांची ओळख पटली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची शक्यता असून पोखलॅन मशीनच्या साहाय्यानं शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार महेश चौगुले आणि महापौर नारायण चौधरी यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. बचावकार्य अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती असून प्रशासनाकडून बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक. त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल. तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. आत्ता इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं, 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया. आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेल्या आहेत. आपणही इथे आहोत. आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल. पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार? काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती. ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं. बरेचशा नाही आम्ही आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत. लक्षात, त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील. आता ही जी दुर्घटना घडली आहे अशा घडू नयेत. आणि अशा लोकांना जर आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की पर्यायी जागा ज्यांना कोणाला राहायला नसेल तर आमचे हॉल, आमच्या शाळा अशा आम्ही त्यांना तात्पुरते पर्यायी सोय आम्ही देऊ.